क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंचावर उपस्थित असलेल्या या शिक्षण संकुलाच्या मुख्याध्यापिका, समोर उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकताई, आमच्या शाळेचे मुख्यमंत्री ईश्वरी राठोड, कल्याणी, साक्षी आणि सर्व इतर विद्यार्थी, मी यापूर्वी तुमच्या शाळेत आलो होतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. किती जणांनी पाहिलं होतं मला? सगळे होते त्यावेळेस. बर, त्यावेळेस बक्षीस कोणाला तरी दिलं होतं बघा मी, संस्कृतीला, आहे की नाही? आठवते संस्कृतीला. पुन्हा एक बारकी पण होती, एक मुलगी, तिला पण आपण, आहे की नाही, बक्षीस दिलं होतं. असो, काही हरकत नाही. परत एकदा तुमच्या या शाळेमध्ये येण्याचा हा योग माझ्यासह माझ्या विद्यार्थ्यांना हा लाभला. खरं तर आम्ही तुमचे ऋणी आहोत की तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमच्या शिक्षण संकुलामध्ये येण्याची संधी दिली. यादव मॅडमशी 2 दिवसापूर्वी झालेला एक संवाद आणि त्या संवादातून योगायोग, म्हणजे ही सगळी मुलं पहिल्या वर्गापासून मी घडवलेली 7व्या वर्गात आहेत, काही लहान वर्गाची पण आली आहेत, पण काही 7वीची मुलं पण नाही आली काही कारणास्तव, काही आली आहेत. यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला तुमचं गाव बघायचं आहे, तुम्हाला शिकवलेल्या गुरुजींना भेटायचं आहे. या अंबेजोगाईमधले अमर हबीब नावाचे एक लेखक आहेत, त्यांचे पण आम्ही पहिली कमाई नावाची कथा ऐकलेली आहे. त्यानंतर सोळंकी मॅडम म्हणजे शिंदे मॅडमची, संध्या सोळंकी शिंदे यांची कथा आम्ही वाचली होती, माऊली. आणि आता शिक्षण विभागाने त्यांचं एक पुस्तक पण इथं महाराष्ट्र शासनानं मधली सुट्टी, ती सुद्धा आम्ही वाचलं आणि त्यांना पण विनंती केली की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. तर त्यांनी पण आता अगदी 11चा वेळ दिला आम्हाला की तुम्ही आमच्या शाळेत या आणि आमच्याशी गप्पा मारा. पण आम्ही प्रथमतः तुमच्या शाळेला येण्याचं ठरवून आलेलो होतो. शिंदे मॅडमशी काल संपर्क झाला त्यामुळे त्यांचं ठरलं, पण त्यांची शाळा 12ला सुटणार आहे, त्यामुळे ते तारेवरची कसरत आहे. मी मागच्या वेळेस तुमच्याशी खूप चांगल्या पद्धतीचा संवाद साधला होता, म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला, मागच्या वेळेस मी असंच बोललो होतो आणि तुम्हाला वाटत असेल गप्पा मारून गेला हा गुरुजी. मग आता ते पोरं जे त्यांच्याविषयी बोललो होतो मी त्यावेळेस, ते तुमच्या बाजूला बसलेले आहेत. एकही मराठी भाषा बोलणारा नाही, माझा मुलगा सोडता. माझाही मुलगा यांच्याच शाळेत शिकतो, म्हणजे बघा मागच्या कडीला बसलेला आहे प्रयास, तो आमच्या शाळेचा शिक्षण मंत्री आहे, अलग लक्षात. पण हे बाकी सगळे बंजारा बोलतात आणि तुम्हाला बंजारा ऐकायचं असेल तर एक छान संधी पण आहे. आपल्याकडे होते ना मागे राठोड वगैरे आहेत ना, आहेत का आत्ता? कोण आहेत? हात वर करा. ओवा, तुम्ही कोण आहात? राठोड? जाधव. तुम्ही? जाधव त्या बाजूलाच बसल्या, तुमच्या बाजूला जाधव मॅडम, हात वर करणार. हा, जाधव, राठोड, ओके. तर मागच्या वेळेस बी आपण ही बोललो होतो. तर हे सगळे राठोड आहेत, आडे आहेत आणि जाधव आहेत, चव्हाण पण आहे त्याच्यामध्ये. माझ्यापेक्षा आपण मुलांना ऐकूया, नाही का? मागच्या वेळेस मी बोललो होतो, बरोबर आहे की नाही? एडिसन माहिती आहे, थॉमस अल्वा एडिसन, ते असेच भाषण करायला गेले होते, म्हणजे जाता नेहमी भाषण करायचे. भाषण करता करता एके दिवशी तो ड्रायव्हर म्हणला, काय हो तेच तेच सांगता तुम्ही, तिथं कुठेही जाता की तेच सांगता? हा, हे तर मी बी सांगू शकतो म्हणला, असं सहज म्हणला तो. आणि मग तो एके दिवशी ठरलं, ड्रायव्हर म्हणून एडिसन जागेवर बसले आणि ड्रायव्हरला मागं बसवलं. लोकांना माहितच नाही एडिसन कोणता आहे नेमका. उतरले गाडीतून खाली, मग त्या ड्रायव्हरलाच एडिसन म्हणू लागले लोक, आहे की नाही? म्हणजे मग जेव्हा ते ड्रायव्हर इथं माझ्यासारखा बोलू लागला त्यावेळी सगळे चमत्कार, वा किती छान बोलले. मग एक जणांना प्रश्न विचारला मध्येच, आता त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं ना, ते काय ओरिजिनल एडिसन होता का? नव्हता. मग ते म्हणला, अरे याचा प्रश्न तर माझा ड्रायव्हर देत आहे ना म्हणला. ते काय ड्रायव्हर बसला गाडीत, मग ड्रायव्हरला बोलवलं, प्रश्न विचारला त्याला, त्यानं पटपट उत्तर दिलं. किती टाळ्या वाजल्या बघा, म्हणजे ओरिजिनल एडिसननं उत्तर दिलं बरं का त्या प्रश्नाचं. तसं आता मी जास्त नाही बोलणार. इथं आपले अनेक मुलं आहेत, त्यांनी पटपट बोलायचे आणि आम्हाला दुसरीकडे जायचंय, आहे की नाही? भरपूर वेळ आहे, पण आता त्यांना पण दिलेला आहे, तुम्हाला पण दिलेला आहे.
मी काय, माझं गाव इथंच आहे, मी कधीही उपलब्ध होईल तुमच्यासाठी. पण ही लेकरं पुन्हा येत नाहीत. आपण त्यांना संधी देऊया. आनंदाचं झाड हे तुमच्याही मनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे, ते फुलवलं पाहिजे. 100 किलोमीटर म्हणजे जवळपास 130 किलोमीटर आम्ही पहाटे 5ला निघालो आणि बघा ते समोर टेम्पोन आलो. कार फिर नाही आमच्याकडं, आमचं असलंच असते, कुठेही निघालं की असेच निघतात सगळे आमचे. आणि आम्हाला त्याचं काही वाटत नाही की आमचा टेम्पो आहे, ट्रक आहे, लाज वाटली पाहिजे, काही नाही तसलं. लाजलं की संपला कार्यक्रम. आणि आम्ही तिथून निघालो, आलो, तुमच्याशी गप्पा मारतोय. जग जिंकायचं असेल, मनं जिंकायची असतील, मनं जोडायची असतील, माणसं जोडायची असतील, शिक्षण भरायचं असेल, फुलायचं असेल आणि जे कधीच घडणार नाही ते घडवायचं असेल तर असं हे करायलाच पाहिजे आणि ही जिद्द आपण बाळगली पाहिजे. मी मगरवाडीचा आहे, पुनश्च एकदा सांगतो, तुमच्या हाकेला कधीही, मॅडम माझ्या पाहुण्याच आहेत, कधीही हाकेला मी येईल. यानंतर पहिल्यांदा आपण लोणचं आवडतं ना तुम्हाला? लोणचं कशाचं असते? आंब्याचं. आणखी मिरचीचं. आणखी आमच्याकडे हळदीचं पण असतं. हळदीचं लोणचं पाहिजे? आमच्याकडे हळद पिकत नाही बरं का कृष्णाभाऊ, त्यामुळे इथे हळदीचं लोणचं नाहीत घालत. हळदीचं लोणचं आहे आमच्याकडं. बरं ते जाऊ द्या. इथे एक लोणचं घेऊन आली पोरगी, ते आपण खाऊया, चालेल? पहिल्यांदा लोणचं ऐकायचं, लोणचं ऐकूया. चला, लोणचावाल्या मावशीने यायचंय आणि छानपैकी आम्हाला लोणचं द्यायचं आहे. या समोर, इथूनच बोलता, तुम्हाला हातवारे करावे लागतील, स्टँड नाही आमच्याकडं. बिना स्टँडचं सांगू शकतो.